महायुति के कार्यकर्ता भारत को समृद्ध और आत्मनिर्भर भारत बनाने के लिए पीएम नरेंद्र मोदी के प्रति प्रतिबद्ध। प्रवीण दरेकर। महायुति का विजय संकल्प सम्मेलन बड़े उत्साह के साथ मनाया गया। हजारों कार्यकर्ता हुए शामिल। अकोला विकास का फॉर्मूला लेकर भारत को स्वावलंबी और आत्मनिर्भर बनाने के लिए महाराष्ट्र की 15 पार्टियां एक साथ आई हैं और महागठबंधन के कार्यकर्ता राष्ट्र की प्रथम भावना को ध्यान में रखते हुए नरेंद्र मोदी के नेतृत्व में सरकार बनाने के लिए महागठबंधन के कार्यकर्ता प्रतिबद्ध हैं। विधान परिषद गठ नेता प्रवीण दरेकर वे ओपन थिएटर में हुई महायुति की बैठक को संबोधित कर रहे थे। इस कार्यक्रम की अध्यक्षता भाजपा के प्रदेश महासचिव विधायक रणधीर भाव सावरकर ने की, जबकि राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश प्रवक्ता विधायक अमोल मितकरी, विधायक प्रकाश भारसाकडे, पूर्व विधायक तुकाराम बिदकर, विजय देशमुख, गोपीकिशन बाजोरिया, अश्विन नवले, किशोर पाटिल, जयंत मसने, विजय अग्रवाल, अनूप धोत्रे, विठल सर्प, कृष्णा अंधारे, इनके अलावा सुनील अवचार, कुलदीप वासु, मनोज पाटिल, संदीप खरात, विजय मालोकर, श्रीरंग दादा पिंजरकर, संतोष नासने, संजय गोडफोडे, सागर शेगोकार, माधव मानकर, योगेश अग्रवाल, पवन महले, कृष्ण शर्मा, वैभव माहोरे, माधव मानकर, पवन महले, एडवोकेट देवाशीष काकड़ मंच पर उपस्थित थे। संचालन जया भारती वारा किया गया। धन्यवाद विजय अग्रवाल ने किया। आरंभ में राजे छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, शाहू महाराज, भारत माता अहिल्याबाई होलकर, मौर्य जिजाऊ की प्रतिमाओं की पूजा की गई और राष्ट्रीय नेता और देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में आगामी लोकसभा चुनाव के मद्देनजर महाराष्ट्र में महायुति के कार्यकर्ताओं का विजय संकल्प समारोह में शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजीत दादा पवार गठ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, एक शिव संग्राम, जनसुराज्य शक्ति, राष्ट्रीय समाज पार्टी, प्रहार जन शक्ति पार्टी, रयत क्रांति संगठन, बहुजन रिपब्लिकन एकता पक्ष, बहुजन विकास अघाड़ी, स्वाभिमानी संगठन, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खरात, भीमसेना आदि पार्टी के नेतृत्व में ये समारोह आयोजित रविवार 14 जनवरी को अकोला जिले में महायुति की पहली बैठक में बड़ी संख्या में लोग शामिल हुए। विधायक अमोल मितकारी ने जानकारी देते हुए बताया कि महायुति गठबंधन क्यों बनाया गया और उन्होंने उद्धव ठाकरे की आलोचना की और कहा कि दो बड़े नेता जल्दी ही उनके पार्टी में शामिल होने जा रहे हैं। सभी धर्म जाति को छोड़कर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनाने के लिए राष्ट्रवादी पार्टी के कार्यकर्ता एकजुट हुए। इस समय महायुति के सभी जिला अध्यक्ष, महानगर अध्यक्ष जयंत मसाने, जिला अध्यक्ष ग्रामीण किशोर मांगटे पाटिल, लोकसभा प्रमुख अनूप धोत्रे, विठल सर्प, अश्विन नवले, गोपीकिशन बाजोरिया, विजय देशमुख, तुकाराम बिदकर, कृष्णा अंधारे आदि का स्वागत किया गया। महाराष्ट्र 24 न्यूज के लिए उपसंपादक इरशाद अहमद की रिपोर्ट। अशा प्रकारचे मेळावे आहेत। एक बघा, या देशामध्ये राजकारणाचा बाज बदललाय। आताच्या पिढीला विकासाची भाषा समजते आणि देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासावर सर्वजण प्रभावित झालेत आणि त्यातनाच महायुतीचा जन्म झालेला आहे। आणि त्याच्यामुळे तिन्ही नेते जे आमचे आहेत, देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे साहेब किंवा अजितदादा, हे विकास करणारे नेते म्हणून महाराष्ट्र ओळखतो। ते राज्य सरकार म्हणून एकत्रितपणे काम करत आहेत, महाराष्ट्राला विकासाकडे नेत आहेत आणि त्यांचा तो समन्वयनी एकोपा हा गाव पातळीपर्यंत पोचावा, हाच उद्देश अशा प्रकारच्या मेळाव्यांमध्ये आहे। आणि निश्चितपणे शेवटी आता एवढे 15 पक्ष एकत्र असल्यावर छोट्या मोठ्या कुरबुरी होणारच नाहीत असं काही नाही आहे, परंतु त्या सगळ्या समंजसपणानं त्या ठिकाणी सोडवून आम्ही महायुती म्हणून सगळेजण ताकदीनं त्या ठिकाणी पुढे जाऊ आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये मोदी साहेबांना प्रचंड यश मिळवून देऊ आणि त्यानंतर विधानसभेपर्यंत सुद्धा अशाच प्रकारच्या एकोप्यानं आम्ही त्याही जिंकू। मिलिंद देवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी मोदी साहेबांचा विचार स्वीकारला, त्यांचा विकासाची भूमिका स्वीकारली। एकनाथरावजी शिंदे साहेबांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी काही करत नाहीत, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडला म्हणून तेही आमच्या सोबत आले। आणि आता राहिला होता फक्त काँग्रेस आणि मुरली देवरांचे ते चिरंजीव आहेत। मुरली देवराय काँग्रेसचा चेहरा होते, काँग्रेस मोठं करण्यात त्यांचा मोठा रोल होता आणि आज त्यांचे चिरंजीव ज्या वेळेला खासदार, माजी मंत्री त्या ठिकाणी आमच्यासोबत येतात, याचा अर्थ काँग्रेसला सुद्धा त्या ठिकाणी घरघर लागायला सुरुवात झाली। कारण मिलिंद देवरांनी जाताना येताना सांगितलं की मी विकासाचा मार्ग पत्करला आहे। याचा अर्थ येणाऱ्या काळात विकास जर हवा असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो, महायुती करू शकते, हा विश्वास त्यांच्यामध्ये मनामध्ये निर्माण झाला आहे।
त्यातनंच त्यांनी काँग्रेस सोडले आणि अशा प्रकारे अनेक मोठे चांगले नेते येणाऱ्या काळात महायुतीसोबत येतील. बावनकुळे साहेबांनी आजच म्हटलं की ते नेते कोण आहेत आणि हा भूकंप नेमकं कधी होईल? नाही, मी आपल्याला म्हटलं ना, येणाऱ्या काळामध्ये अनेक नेते आहेत ज्यांना दिसतंय की या देशाला मोदी साहेबांशिवाय दुसरं नेतृत्व उभं राहू शकत नाही. मोदी साहेब देशाला पुढं नेत आहेत, यावर त्यांचा विश्वास झाला आहे. काँग्रेसला भविष्य राहिलं नाही, सत्तेत येऊ शकत नाही, विकास करू शकत नाही. आणि मग विकास करायचा असेल तर विकासाचा मार्ग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी हेच भविष्य समजून, हाच विकासाचा मार्ग समजून मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक बडे नेते येणाऱ्या काही दिवसात आमच्याकडे नक्कीच येणार आहेत. जागा वाटपाची बोलणी झाली त्या ठिकाणी महायुतीच्या झालेल्या आहेत, परंतु निर्विवादपणे समन्वयातनं या ठिकाणी आमचं जागा वाटप होईल. कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.